मी फीस पे केली आणि माय पर्सनल रिझन्समुळे मी जॉईन नाही करू शकले तो फर्स्ट बॅच. सो सरांचे जे टीम होते त्यांनी माझ्याशी कंटिन्युअस फॉलोअप घेतला आणि सांगितलं की काही इश्यू नाही, तुम्ही नेक्स्ट बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये पण मला असं थोडा टाईम फ्लेक्झिबिलिटीचा इश्यू झाला होता, पण सरांनी ते ॲडजस्ट केलं आणि मग मी नेक्स्ट बॅच कंटिन्यू केली. मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा कशाला स्कोप आहे त्याचं गायडन्स आम्हाला दोन्ही सरांकडून आम्हाला मिळत होतं. एकदा डेमो ट्राय करा आणि मग तुम्ही पुढे विचार करा. मी शीतल शिंदे. मी IT बॅकग्राऊंडमध्ये 10+ इयर्स माझा IT बॅकग्राऊंडमध्ये आहे. पण एक म्हणजे मार्केटमध्ये मी स्वतः एक स्मॉल प्रोजेक्ट्ससाठी सर्च करत होती ॲज अ फ्रीलान्सिंग म्हणून. तेव्हा मला आयडिया आली की डिजिटल मार्केटिंगचं फील्ड बूममध्ये आहे. सो मी स्वतः ITमध्ये नसून पण मला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या किंवा मी यूट्यूबचे पण व्हिडिओ रेफर करत होती, पण इतकं मला असं फुलफिलमेंट वाटत नव्हती किंवा ते असं कॉन्फिडन्स येत नव्हता त्या व्हिडिओजमधून. सो मी असं इन्क्वायरी करताना मला कळालं की आपले क्लासेस इथे आहेत. मग मी इन्क्वायरी केली आणि त्यावेळेला ऋषी पंडित सरांशी माझं स्वतःहून बोलणं झालं किंवा स्टाफशी पण बोलणं झालं. मग त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की डेमो लेक्चर अटेंड करून बघायचं, कारण ह्या सेशन म्हणजे जे क्लासेस जॉईन करणार आहेत ते नॉन IT बॅकग्राऊंडचे पण आहेत. सो तो मला एक थोडा फील होता की माईट बी खूपच ग्राउंड लेवलला स्टार्ट होईल आणि मला त्याची गरजच नाही आहे. सो मी जॉईन करायला पाहिजे की नाही. मग मी जो फर्स्ट सेशन अटेंड केला त्याच्यामध्ये मला खूप सारं म्हणजे असं सरांकडून जे इनपुट्स आले त्याच्यावरून कळायला वाटलं की अरे म्हणजे असं काही नाही आहे की फक्त IT बॅकग्राऊंड, नॉन ITवालेसुद्धा हे करू शकतात. इवन जे ITमध्ये मी 10 वर्ष असूनसुद्धा मला बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या. सो तो गॅप मला म्हणजे फुलफिल झाला. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, मी हे करू शकते, पण कितपत योग्य आहे किंवा किती मला करिअरसाठी कामी येईल हे मला बघायचं होतं. सो मी आणखीन एक सरांना रिक्वेस्ट केली की मला थोडंसं गाईड करा की मला उपयोगी येईल की नाही. मग ऋषी पंडित सरांनी मला थोडा टाईम देऊन मला एक्सप्लेन केलं. इवन त्यांचे जे ऑलरेडी जे बॅचेस आहेत किंवा त्याची मला आयडिया दिली आणि मी जॉईन करायचा विचार केला. त्या दरम्यान मी फीस पे केली आणि ॲक्च्युली मला हे मेन्शन करायला आवडेल की मी फीस पे केली आणि माय पर्सनल रिझन्समुळे मी तो क्लास जॉईन नाही करू शकले तो फर्स्ट बॅच. सो सरांचे जे टीम होते त्यांनी माझ्याशी कंटिन्युअस फॉलोअप घेतला आणि सांगितलं की काही इश्यू नाही, तुम्ही नेक्स्ट बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये पण मला असं थोडा टाईम फ्लेक्झिबिलिटीचा इश्यू झाला होता, पण सरांनी ते ॲडजस्ट केलं आणि मग मी नेक्स्ट बॅच कंटिन्यू केली. सो ती ऑफलाईन बॅच होती. त्याच्या ओमकार पवार सर आम्हाला ॲज अ मेंटर होते. त्यांनी आम्हाला फुल फ्लेज गाईड केलं. जेव्हा आम्ही ऑफलाईन नव्हतो, ऑनलाईनसुद्धा आम्ही रेकॉर्डिंग्स ऐकत होतो आणि अदर दॅन सिलेबससुद्धा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळाल्या. टूल्स किंवा काही ॲक्सेस मिळाले जे की मी स्वतः ITमधून असून मला त्याचे ॲक्सेस नव्हते माहिती किंवा क्रॅक व्हर्जनसुद्धा नव्हते मिळाले. तर तो एक ॲडिशनल बेनिफिट पॉईंट झाला आणि मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा कशाला स्कोप आहे त्याचं गायडन्स आम्हाला दोन्ही सरांकडून आम्हाला मिळत होतं. आणि पर्सनल लेवलवर जेव्हा बिझनेससाठी काय लागतं त्याचा पण त्यांनी आम्हाला इंट्रो दिला आणि माझ्या स्वतःच्या म्हणजे वेबसाईटसाठी पण बरेचसे पर्सनल क्वेरीज होते, ते पण अदर दॅन क्लासेस क्वेरीज त्यांनी गाईड केला. सो माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल चांगलाच होता आणि आय विल सजेस्ट की एकदा डेमो ट्राय करा आणि मग तुम्ही पुढे विचार करा.